आज तुमका मी कुर्ल्याचा सांबारा कसा करतो तो दाखवतोय. साफ केलेले कुर्ले, हे बारके डेंगे, ते रस काढून आमटीत घालायचो. हे मोठे डेंगे, हे सांबारात घालतात. हे खोबरा, हे लसूण, आला, कांदो, फोडणीचो कांदो, टोमॅटो, कोथिंबीर, गरम मसालो आणि हळद पूड. आता एका कढईत 2-3 चमचे तेल घाला. त्याच्यात पहिला आला घाला, नंतर लसूण, नंतर कांदो. कांदो बरं परतून घ्या लालसर होईपर्यंत. नंतर त्यात खोबरा घाला. खोबरा कमी गॅसवर मध्ये मध्ये परतीत राहायचा, म्हणजे तर करपणं नाही. असं लालसर झाला की गॅसवरून काढून ठेवा आणि जरा थोडा वेळ परतीत राहा, नाहीतर तर करपतला. तर गॅसवर पातेलं ठेवा आणि त्याच्यात 4 चमचे तेल घाला. तेल घालून झाला की त्यात कांदो घाला. कांदो घालून जरा तांबूस बरोबर भाजलो तर त्याच्यात टोमॅटो घाला. टोमॅटो पण परतीत राहा. टोमॅटो जरा शिजलो की त्याच्यात सगळे कुर्ले घाला. त्याच्यात थोडं पाणी होता. जरा शिजतील की त्याच्यात हळद 1 चमचो घाला आणि गरम मसालो. हो, मी घरगुती मसालो तयार केलेलो असा. मग थोडा मीठ घाला आणि झाकण ठेवा. बारके डेंगे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या आणि त्याची टोपा मोडून घ्या, नाहीतर ते मिक्सरच्या भांड्यात अडकतले. मोठे डेंगे सांबारात शिजत टाका. झाकण ठेवून थोडा वेळ शिजत ठेवा. आता बारीक डेंगे मिक्सराक लावून वाटून घ्या. वाटून झाले की चाळणीत काढून घ्या, रस काढून घ्या त्याचं. हे रस घातलो की आमटी चविष्ट होता. तुमका जर जमत नसात तर नाही घातल्यात तरी चलात. तुमका रस काढूक नाही जमलो तर ते डेंगे तुम्ही आमटीत घालू नका, ते बाहेर टाकून द्या. तो काढलेला रस आता सांबारात घाला. नंतर ह्या खोबरा वाटून घ्या बारीक. दोन चमचे गरम मसालो घाला आणि परत बारीक लावून घ्या. वाटप जरा जास्तच बारीक करा. वाटप होतात त्या सांबारात घाला.
वाटप घातला की उकळी काढा आणि त्याच्यात कोथिंबीर घाला आणि 5 मिनटं गॅस बारीक करून झाकून ठेवा. कुर्ल्याची आमटी तयार झाली.